कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजी बोल। बडीशेप विसरलात आज। तुझ्या लक्षात आहे ना बस। चला आजी अहो काय झालं? काय होणार, वयामानाप्रमाणे हातपाय कुरबुर करायला लागले, गुडघ्यात जरा कळ गेली। चल आजी बरं छान तेल लावून देते, बरं वाटेल। चला ओ बाई शांत राहा जरा। आज दिवसभरामध्ये तुम्ही खूप मेहनत केलेली आहे, उन्हा तानामध्ये भटकलात तुम्ही, आराम करा जरा। नाही हो आजी, इतकं दुखतंय ना, मी लावते ना तेल। चला तू दिवसभर घरी नव्हतीस बाळा, थकली असशील, दमली असशील, तू आराम कर। आजी हे बघा, एकतर मी अजिबात दमली वगैरे नाहीये, आणि मी काही केलं नाही ना तर मला असं वाटेल दिवसभरात मी काही कामच नाही केलं तुमच्यासाठी एवढं तरी। बर झालं शांत, काय इथे आवरायचं ते आवर। 2 मिनिटासाठी फक्त तेल लावायला आणि मग आराम करायचा। चालेल, नक्की तुम्ही वापरून हळू। हो वाह लीलाई, कमाल, खरंच मानलं तुम्हाला। नाही, प्रोफेशन अगदी परफेक्ट निवडलं तुम्ही। दिवसभर घरातच नौटंकी करत असता तुम्ही, त्यामुळे तुम्हाला ते कॅमेरा समोर गेल्यावर काही करावं लागत नसेलच ना। सगळी ऍक्टिंग अशी आपोआप येत असेल, सहज, नाही का? झालं? हेच मला तुम्हाला विचारायचंय, झालं का तुमचं, का काही अजून बाकी आहे? नाही म्हणजे आजी आल्यावर लगेच तुम्ही टेबल आवरायला सुरुवात केली, त्यांना दाखवायला ना। त्यांनाही वाटलं असेल बिचारी लीला दिवसभर ऑडिशन देऊन दमली, तरीही घरी येऊन सगळी कामं करतीये। नुसती सहानुभूती गोळा करत राहायची। झाली आजची सहानुभूती गोळा, का काही राहिलंय अजून करायचं? हे बघ दुर्गा, ही दिवसभर बाहेर होते म्हणून रात्री घरी आल्यावर घरचं थोडंसं काहीतरी करावं असं वाटतं मला। आता हे चुकीचंच वाटतंय का तुला? नाही नाही, चुका आणि तुमच्या शक्यच नाही। लीलाई आहात तुम्ही, परफेक्ट, तुम्ही चुकूच शकत नाही। तुम्ही कशा चुकाल? कामं करायची आहेत ना तुम्हाला, घरातली कामं तर करायलाच हवी, आणि तुम्हाला हाऊस सुद्धा आहे कामं करायची। करा करा, सगळी कामं करा, काही सोडूच नका, दिसेल ते काम करा। मी तर म्हणते हेही करा। दुर्गा, मला तुझ्याकडनं अशाच वागण्याची अपेक्षा होती। पुढच्या वेळेला जरा वेगळं डोकं लढव। समजते काही स्वतःला, मला म्हणते डोकं लाव, उद्धट मुलगी। दुर्गा दुर्गा, अगं अगं काय होतंय? दुर्गा इथे, इकडे इकडे बस, इथे बस बस बस। काय होते दुर्गा? ऑल ओके ना? कळत नाहीये किशोर। मला माहितीये ना काय कारण आहे ते। दुर्गा, सध्या जे काही घरात चाललंय ना, या सगळ्याचा तू अति विचार करतेस। या सगळ्या गोष्टी तुझ्या डोक्यात घर करून राहिल्यात। दुर्गा, तुला या सगळ्याचा स्ट्रेस आलाय। बघ ना ग, स्वतःकडे लक्ष नाही, खात पित नाहीस, काय चाललंय?
पण मला एक सांग, जीवाचा एवढा आटापिटा करून काय मिळतंय तुला? काय साध्य होतं यात ना? दुर्गा, अगं तुला काय वाटतंय, तुला काय बोलायचंय याचा साधा विचार सोड. कोणी तुझं ऐकूनही घेत नाही या घरात. एनवे, मला कळत नाही मी तुला हे सतत का सांगतोय. ठीक आहे, तू बस, मी जरा औषध घेऊन आलो. दुर्गा, दुर्गा अगं हॅलो. हॅलो, लीला जहागीरदार. हो, बोलते. मॅडम, आम्ही तुमची ऑडिशन बघितली. तुम्ही एका ऍड शूट साठी सिलेक्ट झाले. काय, कुठला रोल आहे? मॅडम, रोल तसा छोटाच आहे, म्हणजे ज्युनियर आर्टिस्टचा आहे, पण आम्हाला तुमचं प्रोफाईल आवडलंय म्हणून आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट केलंय. जुनियर. ठीक आहे, मी थोड्या वेळात कळवते तुम्हाला. काय झालं? मला एक रोल मिळालाय. रोल कुठला? ज्युनियर आर्टिस्ट आहे, म्हणजे एखाद दुसरं वाक्य आणि बाकी पासिंग वगैरे. मग काय झालं? लीला, तू तुझ्या स्वप्नांच्या दिशेने तुझी पावलं टाकते पुढे. आणि ते ज्युनियरचा रोल आहे. हे बघ लीला, काम छोटं असो किंवा मोठं असो, काम काम असतं. अँड व्हॉट इज इम्पॉर्टंट इज तू तुझ्या मेहनतीने हे काम मिळवलंयस, राईट? लीला, कुकिंग करताना आपण मीठ चिमूटभर घालतो, पण त्या मिठाचा रोल महत्वाचा असतो. आता आपण मीठच घातलं नाही तर जेवण बेचव नाही का होणार. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा रोल, कुठल्याही प्रकारचं काम, छोटं असेल किंवा मोठं असेल, त्या कलाकृतीसाठी ते महत्वाचं असतं. अभि, किती छान समजवलं तुम्ही. मी कळवते त्यांना की मी हा रोल करेन. आलेच. अरे वा, खूप छान दिसते आज आमची लीला. झाली का तयारी सगळी? हो. आता निघणार? येस. छान छान छान. अरे पण मला तू सांगितलं नाहीस तुला कोणती भूमिका मिळाली आहे? आजी, ऍक्च्युली मला ना एका जुनी काय जुनी काय? जुनी स्टोरी आहे, हा. पण माझा रोल लीड रोल आहे. अरे वा, लीड रोल आहे आजी. त्यामुळे आता काय, लीड रोल म्हटल्यावर फुल खातिरदारी असणार माझी. माझी व्हॅनिटी असेल, मग माझं एक पर्सनल स्पॉट बॉय असेल. आजी, खूप मजा येणार आहे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.